आग्र्यातल्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात साजरी केली जाणार असताना या उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। या सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री CR पाटील उपस्थित असतील। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानच्या या शिवजयंती उत्सवाचं आग्र्यातलं हे चौथं वर्ष आहे। आयोजक विनोद पाटील यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी या संदर्भात संवाद साधलाय। पाहूया। आग्र्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शिवजयंती उत्सव साजरा केला जाणार आहे। हा शिवजयंती उत्सव जो आहे तो धूमधडाक्यात थाटामाटात उत्साहात साजरा केला जातो। अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठानचे हे चौथं वर्ष आहे आणि याच धर्तीवर याच भूमीमध्ये ही शिवजयंती जी आहे ती साजरी केली जाणार आहे। हा उत्सव महाराष्ट्रातून जनता देखील इथे शिवभक्त येत आहेत आणि तुम्ही तयारी करतात। निश्चित मला अभिमान आहे। हा क्षण आम्हाला गौरवशाली क्षण आहे की ज्या ठिकाणी महाराजांनी स्वाभिमान संबंध हिंदुस्थानाला दाखवला त्या ठिकाणी आम्ही जयंती साजरी करतो। आपण जर बघितलं हे दिवाणी आमचं ते प्रवेशद्वार आहे। या दिवाणी आमच्या प्रवेशद्वारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान काय दाखवून दिला। ज्यावेळेस महाराज नजरकैद झाले आणि महाराज इथून यश सुटून निघून गेले तर त्याला इस्केप इतिहासमध्ये म्हणलं जातं, आम्ही त्याला स्लॅब म्हणतो। तो स्लॅब टू मोगल्स की महाराजांनी दिलेला स्लॅब। आणि ह्या ठिकाणी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सर्व शिवभक्तांनी शिवजयंती साजरी करणं हा फार मोठा क्षण आहे। भारताचे केंद्रीय मंत्री CR पाटील साहेब, राजस्थानचे गव्हर्नर आदरणीय हरिभाऊ बागडे साहेब, हे सर्व या ठिकाणी येतात। आशिष शेलार साहेब येतात, रावसाहेब दानवे येतात आणि सर्व मान्यवर या ठिकाणी येतात। त्या सर्वांचं आम्ही स्वागत करू। याच्यामध्ये पाळणार राहील पारंपरिक एक लेझर शो असणार की महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याचा काय संबंध आहे, महाराजांची शौर्य गाथा काय तरुण पिढीने बघितलं पाहिजे। एक ड्रामा हिंदीतून आम्ही करतो प्रसारित, ज्यामुळे भारतामध्ये कळेल की महाराज नॅशनल हिरो आहेत आणि काय आदर्श घेतला पाहिजे। यावर्षी हे चौथं वर्ष आहे आणि शिवजयंती मोठ्या थाटामाटात उत्साहामध्ये साजरी केली जाणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, आग्रा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।